सांगली सायबर पोलीस ठाणे 26/5/2026 डिजिटल अरेस्ट फसवणूक करणारी आंतरजातीय टोळी जेरबंद सांगली सायबर पोलीस ठाणे यांची कारवाई. पोलीस अधिकारी असल्याचे भासून सीबीआयचे लोगो दाखवून तसेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट, इन्कम टॅक्स, रिझर्व्ह बँक यांच्या नावाचे खोटे लेटर व्हॉट्सअपवर पाठवून आणि व्हिडिओ कॉल करून अटक करण्याची भीती दाखवून 59,09,000 रुपयांची फसवणूक केलेले आंतरजातीय आरोपींना सांगली सायबर पोलीस ठाणेकडून अटक. फिर्यादींचे नाव अण्णासाहेब बाळगुंडा पाटील, वय वर्ष 61, व्यवसाय सेवानिवृत्त, राहणार घर नंबर 128, सुतार गल्ली, सावळस, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. अटक आरोपी 1 अबू हुसेन समसूल आलम, वय वर्ष 38, राहणार हिंगे आडुनशिप, काळेपडळ रोड, हडपसर, पुणे, मूळ राहणार बादुवा, तालुका बुरवान, जिल्हा मुर्शिदाबाद, राज्य पश्चिम बंगाल. 2 सुशील अकिल राम, वय वर्ष 34, राहणार 3 फ्लोरा सीझन मॉल, अमनोरा मॉल समोर, मगरपट्टा सिटी, पुणे, मूळ रहिवाशी पश्चिम बंगाल. कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली. पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, सांगली सायबर पोलीस ठाणे, सह पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश आलदार, करण परदेशी, रेखा कोळी, रुपाली पवार, पोलीस नाईक सलमा इनामदार, पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाड, विजय पाटणकर, अजय बेंद्रे, विवेक साळुंके, अजय पाटील, अभिजित पाटील, इम्रान महालकरी, शतव्वा कोळी, दीपाली नेटके. सर्व नेमणूक सांगली सायबर पोलीस ठाणे. सध्या सायबर क्राईमशी संबंधित गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या गुन्ह्यामध्ये आरोपी विविध सर्वसामान्य नागरिकांना फोन करून आपण पोलीस, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवले व तक्रारदार यांना विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी आपल्या व्हॉट्सअप प्रोफाईलला पोलीस अधिकाऱ्याचा फोटो लावून व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून अटक करण्याची धमकी देऊन एकूण 59,09,000 रुपयांची फसवणूक केल्याबाबत तासगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. नमूद गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशाने सायबर पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तांत्रिक तपास माननीय वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनाने नमूद गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस स्टेशन करीत आहे. यामधील फिर्यादी यांची फसवणूक झालेली रकमांपैकी 29,60,000 इतकी रक्कम अटक आरोपींच्या बँक खात्यावर जमा झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.